आज आपण बघत आहोत वूलन मॅट रांगोळी। एक डिझाइन आहे फ्लॉवर टाइप, ती कशी बनवायची ते बघूया। लाईफस्टाईल ओके या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। इथे मी फ्लॉवरची डिझाइन रेक्झिनवरती ड्रॉ करून घेतलेली आहे। मार्करच्या मदतीने आपण ही डिझाइन ड्रॉ केलेली आहे। मध्यभागी जो सर्कल आहे त्याला आपण ऑरेंज कलरचा वापर करून ते सर्कल कंप्लीट करून घेणार आहोत। कंप्लीट करताना आपण इथे ग्लू स्टिकचा वापर करत आहोत। रेक्झिनवरती ग्लू स्टिकचा वापर केल्याने जरी आपण ही रांगोळी धुतली तरीही हे धागे निसटत नाहीत। कापडावरती धुतली, कापडावरती बनवून जर ती आपण धुतली तर कदाचित हे ग्लू स्टिक थोडंफार प्रमाणात निघण्याची शक्यता असते। म्हणून मी इथे रेक्झिनचा वापर केलेला आहे। पण बऱ्याचपैकी आता मार्केटमध्ये कापडाचा वापर करून सुद्धा या रांगोळ्या बनवलेल्या आहेत, त्यामुळे त्याची प्राइस सुद्धा कमी आहे। रेक्झिनचा कापड विकत घेतो तेव्हा आपण ते आपल्याला थोडं महाग पडतं कापडाच्या कंपॅरिझनला, त्यामुळे त्या रांगोळ्यांची किंमत कमी आहे। इथे आपण मध्यभागी ऑरेंज कलरचा वापर करून सर्कल कंप्लीट केले, त्याच्यानंतर डार्क रेड कलरचा वापर केलाय, त्याच्यानंतर परत एकदा ऑरेंज कलरचा वापर करून सर्कल कंप्लीट केले। तसंच पाकळ्यांची जी आउटलाइन आहे ती सुद्धा आपण कंप्लीट केलेली आहे। परत मध्यभागी जे छोटे छोटे हाफ सर्कल्स आहेत त्याला परत आपण रेड कलर यूज करून ते सुद्धा आपण कंप्लीट करून घेतले। आता या रांगोळीला उठावदारपणा येण्यासाठी आपण इथे ग्रीन कलरचा वापर करतोय। कलर कॉम्बिनेशन आधी ठरवून घ्या, म्हणजे रांगोळी एकदम परफेक्ट दिसते। Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways.